नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण बघणार आहोत प्रकरण क्रमांक 8 मधील प्रश्न क्रमांक 3. विपणनाचे महत्त्व स्पष्ट करा. आपल्याला माहितीच आहे की आजच्या ह्या स्पर्धेच्या युगामध्ये विपणनाला फार महत्त्वाचे स्थान आहे. विपणन ज्याला इंग्रजीमध्ये मार्केटिंग असं म्हटलं जातं. प्रत्येक कंपनीला किंवा प्रत्येक व्यवसायाला आपल्या व्यवसायाचे व्यवस्थितरित्या विपणन करावं लागतं. म्हणजेच प्रत्येक व्यवसायाला विपणनाकडे अतिशय बारकाईने लक्ष द्यावं लागतं. जर त्या व्यवसायाचं विपणन चांगलं असेल, म्हणजे मार्केटिंग चांगलं असेल, तर आणि तरच तो व्यवसाय प्रगती करू शकतो आणि बाजारामध्ये दीर्घकाळ टिकू शकतो. तर ह्या अशा विपणनाचे जे महत्त्व आहे ते आपल्याला बघायचं आहे. बघा, विपणनाच्या अभावामुळे अनेक व्यवसायांचे अस्तित्व टिकून राहणार नाही. म्हणजे जर आपलं एखादा व्यवसाय असेल आणि त्या व्यवसायामध्ये आपल्याला विपणन अतिशय काळजीपूर्वक करावं लागतं, बारकाईने करावं लागतं आणि विपणनाकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. जर आपण व्यवसायामध्ये विपणनाकडे म्हणजे मार्केटिंगकडे विशेष लक्ष दिलं नाही किंवा आपलं विपणन म्हणजे आपलं मार्केटिंग समजा प्रभावी नसेल, तर आपल्या व्यवसायाचं अस्तित्व दीर्घकाळ टिकून राहणार नाही. उत्पादनाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे परिणामकारक विपणनाद्वारे वस्तू आणि सेवांचे वितरण करणे होय. म्हणजे आपण कोणत्याही प्रकारची जेव्हा वस्तू तयार करतो किंवा आपण कोणत्याही प्रकारची जर ग्राहकांना सेवा देणार असतील, तर ती सेवा किंवा ती वस्तू ग्राहकापर्यंत त्याला ज्या ठिकाणी पाहिजे, ज्या वेळेला पाहिजे, त्या वेळेमध्ये पोहोचणे आवश्यक आहे. म्हणजे वस्तू आणि सेवाचे जे वितरण आहे ते प्रभावी असलं पाहिजे. म्हणजे ग्राहकांना जेव्हा गरज आहे, ज्या गोष्टीची गरज आहे, ज्या वस्तूंची गरज आहे, त्या वस्तू किंवा त्या सेवा ग्राहकांना त्या त्या वेळेमध्ये वितरित झाल्या पाहिजेत. म्हणजे आपलं वितरण अतिशय प्रभावी असलं पाहिजे. जरी व्यवसायाकडे अत्यंत उच्च प्रतीच्या वस्तू किंवा सेवा असल्या, तरी त्यांचे महत्त्व व्यक्तीपर्यंत पोहोचल्याशिवाय कोणत्याही व्यवसायास त्याची विक्री करणे शक्य नाही. समजा आपला एखादा व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायामध्ये आपण चांगल्या प्रतीच्या, चांगल्या दर्जाच्या, चांगली वैशिष्ट्य असलेल्या वस्तू किंवा सेवा पुरवतो किंवा आपण त्याचं उत्पादन करतो. परंतु फक्त आपण उत्पादन केल्या म्हणजे आपल्या वस्तूला चांगली मागणी येईल असं नाही. तर आपण ज्या वस्तू किंवा ज्या सेवा उत्पादित करत आहोत किंवा ज्या वस्तू आणि सेवाचं उत्पादन आपण घेतलेलं आहे, त्या वस्तू आणि सेवांची माहिती ग्राहकापर्यंत पोहोचली पाहिजे. ती माहिती व्यवस्थितपणे ग्राहकापर्यंत जर पोहोचली तर आणि तरच आपल्या ज्या वस्तू आहेत किंवा आपल्या ज्या सेवा आहेत त्याची विक्री वाढणार आहे, त्याला मागणी निर्माण होणार आहे. विक्रीत वाढ करण्यासाठी विपणनाचा वापर करण्याची गरज भासते. म्हणजे आपण कितीही चांगल्या दर्जाच्या वस्तू जरी तयार केल्या, तरी त्या वस्तूंच्या मागणीमध्ये समजा वाढ व्हावी असं आपल्याला वाटत असेल, त्या वस्तूंच्या विक्रीमध्ये वाढ व्हावी असं आपल्याला वाटत असेल, तर आपल्याला प्रभावी विपणन करावं लागेल, त्याचं मार्केटिंग चांगल्या प्रकारे करावं लागेल. विपणनाशिवाय संभाव्य ग्राहकापर्यंत पोहोचणे अवघड असते. म्हणजे जर आपलं विपणन नसेल तर संभाव्य ग्राहक म्हणजे काय? तर असा ग्राहक जो आपल्या वस्तू विकत घेऊ शकतो त्याला म्हटलं जातं संभाव्य ग्राहक.
अशा ग्राहकापर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल, संभाव्य ग्राहकाचं रूपांतर आपल्याला ग्राहकामध्ये करायचं असेल, तर आपल्याकडे विपणन प्रभावी असलं पाहिजे, मार्केटिंग इफेक्टिव्ह असलं पाहिजे. अगोदरच्या कालखंडामध्ये विपणनाची भूमिका फक्त आपल्या उत्पादनाची माहिती ग्राहकाला देण्या इतपतच होती, परंतु सध्या एवढे पुरेसे नाही. म्हणजे पूर्वीचा काळ वेगळा होता, तेव्हा स्पर्धा कमी होती आणि त्या काळामध्ये काय केलं जायचं की आपल्या वस्तूची माहिती फक्त ग्राहकापर्यंत पोहोचवायच्या, वस्तूचं उत्पादन करायचं. स्पर्धा कमी असल्यामुळे ग्राहक आपल्या वस्तू घेणारच ही भावना उत्पादकांमध्ये होती. म्हणजे त्या ठिकाणी विपणन याला महत्व कमी होतं किंवा त्याची जी कार्यक्षेत्र होतं ते अतिशय मर्यादित होतं की ग्राहकापर्यंत आपल्या वस्तूची माहिती पोहोचवायची आणि ग्राहकापर्यंत आपण तयार केलेल्या वस्तू पोहोचवायच्या. इथपर्यंत विपणन काय होतं, मर्यादित होतं. परंतु जसजशी स्पर्धा वाढत गेली, जागतिकीकरण याचा स्वीकार आपण केला, तसतसं विपणनाची जी कार्य आहेत, त्याची जी कार्यक्षेत्र आहे ते देखील वाढत गेलं. आधुनिक कालखंडात विपणनाची भूमिका बहुअंकी आहे. परिणामकारक विपणनामुळे व्यवसाय संस्थांना स्पर्धात्मक वातावरणामध्ये टिकून राहणे शक्य होते. म्हणजे जर आपलं विपणन परिणामकारक असेल, जर आपलं विपणन प्रभावी असेल, म्हणजे मार्केटिंग इफेक्टिव्ह असेल, तर आपण आपल्या व्यवसायामध्ये दीर्घकाळ टिकून राहू शकतो. बघा, या ठिकाणी विपणनाचे जे महत्व आहे ते 3 घटकांसाठी दिलेले आहे. एक म्हणजे विपणनाचे महत्व समाजासाठी काय आहे, विपणनाचे महत्व व्यावसायिक संस्थेसाठी काय आहे, म्हणजे कंपनीसाठी काय आहे, आणि विपणनाचे महत्व ग्राहकासाठी काय आहे. ह्या तिन्ही घटकांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये किंवा या प्रश्नामध्ये करायचा आहे. पहिलं आहे विपणनाचे महत्व पुढील प्रमाणे. समाजासाठी विपणनाचे महत्व म्हणजे पहिलं आपण बघणार आहोत की विपणनामुळे समाजाला काय फायदा होतो किंवा समाजासाठी विपणन म्हणजे मार्केटिंग कशी महत्वाची आहे हे आपण बघणार आहोत. पहिलं, राहणीमानात वाढ. राहणीमान ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. विपणनाचा मुख्य उद्देश म्हणजे ग्राहकांच्या गरजांची व समाधानांची पूर्तता करण्यासाठी त्यांना वस्तू व सेवांचा पुरवठा करणे हा असतो. आता विपणन म्हणजे मार्केटिंग, पण त्याचा मुख्य उद्देश काय आहे की ग्राहकांना ज्या वस्तू किंवा ज्या सेवांची गरज आहे त्या वस्तू किंवा सेवा त्यांच्यापर्यंत योग्य वेळी पोहोचवणे. हा झाला विपणनाचा मुख्य उद्देश, मार्केटिंगचा मुख्य उद्देश. म्हणजे मला ज्या वस्तू गरजेच्या आहेत, मला ज्या सेवा गरजेच्या आहेत, त्या सेवा माझ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. माझ्यापर्यंत म्हणजे ग्राहकापर्यंत योग्य वेळी योग्य ठिकाणी पोहोचवणे. हा झाला विपणनाचा मुख्य उद्देश. पॉल मजूर यांच्या मते विपणन म्हणजे समाजाला चांगल्या राहणीमानाचा पुरवठा करणे होय. बघा, पॉल मजूर यांच्या मते काय आहे, विपणन म्हणजे समाजाला चांगल्या राहणीमानाचा पुरवठा करणे होय. आता विपणनामुळे आपलं राहणीमान कसं उंचावतं, राहणीमान कशावरनं मोजलं जातं की आपल्या गरजा पूर्ण होतात का होत नाहीत त्याच्यावरनं आपलं राहणीमान ठरत असतं. की तुम्ही कोणत्या प्रकारच्या वस्तू वापरता, तुम्ही कोणत्या ठिकाणी राहता, तुमच्या सर्व गरजा पूर्ण होतात का, त्यावरनं आपलं राहणीमान ठरवलं जातं. ओके, तर या ठिकाणी बघा, विपणनामुळे काय होतं, आपल्याला ज्या वस्तू गरजेच्या आहेत, ज्या सेवा गरजेच्या आहेत, त्या आपल्याला विपणनामुळे योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी उपलब्ध होतात. म्हणजे माझ्या गरजा पूर्ण होतात. आणि जर माझ्या गरजा पूर्ण होतात याचाच अर्थ माझं राहणीमान काय आहे, चांगलं आहे. जर माझ्या गरजा पूर्ण होत नसतील याचा अर्थ माझं राहणीमान चांगलं नाही. म्हणजे जेवढ्या तुमच्या सर्वच्या सर्व गरजा जशा जशा पूर्ण होत जातील तस तसं तुमचं राहणीमान वाढत जाईल.
ग्राहकांच्या गरजा समजण्यास विपणनाची मदत होते आणि कमी दरामध्ये दर्जेदार वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी पुढाकार घेता येतो. आता विपणनामध्ये फक्त वस्तू पुरवणे एवढंच काम नसतं, तर त्याच्यामध्ये संशोधन हे देखील समाविष्ट असतं. म्हणजे ग्राहकाला कोणत्या प्रकारच्या वस्तूंची गरज आहे त्याचं संशोधन केलं जातं, त्याचं रिसर्च केलं जातं आणि ग्राहकाला ज्या गोष्टींची गरज आहे, ज्या वस्तूंची गरज आहे, ज्या सेवांची गरज आहे, त्या वस्तू किंवा सेवांचं उत्पादन केलं जातं आणि अशा उत्पादित केलेल्या वस्तू किंवा सेवा ग्राहकापर्यंत योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि योग्य त्या किमतीला पोहोचवल्या जातात, पुरवल्या जातात आणि त्यामुळे ग्राहकांच्या गरजा पूर्ण होतात. आणि जेव्हा ग्राहकांच्या म्हणजे लोकांच्या गरजा पूर्ण होतात, याचाच अर्थ त्यांचं राहणीमान काय होत जातं, वाढत जातं. यामुळे ग्राहकांचे राहणीमान उंचावण्यास व चांगले राहण्यास मदत होते. आधुनिक काळामध्ये वस्तू व सेवांच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनामुळे किमतीत घट होते. परिणामी समाजातील गरीब लोकांना सुद्धा योग्य ते राहणीमान परवडू शकते. बघा, आता जरी आपण सांगितलं की वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, हे जरी खरं असलं तरी काही वस्तूंच्या ज्या किमती आहेत त्या अजून देखील कमी आहेत, किंबहुना त्या कमी कमी होत चालल्या आहेत. उदाहरणार्थ जर आपण मोबाईल घेतला, टेलिव्हिजन घेतला, फ्रीज घेतला, अशा प्रकारच्या ज्या काही वस्तू असतील त्यांच्या किमती काय होत चाललेल्या आहेत, कमी कमी होत चाललेल्या आहेत. मग या वस्तूंची गरज ज्या लोकांना आहे त्या लोकांना म्हणजे गरीब लोकांना देखील ह्या वस्तू परवडण्यासारख्या झालेल्या आहेत आणि त्यामुळे आधुनिकीकरणामुळे उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे आणि काही वस्तूंच्या किमतीमध्ये घट झालेली आहे आणि त्यामुळे त्या वस्तू गरीब लोक देखील विकत घेऊ शकतात आणि म्हणजे त्यांच्या गरजा पूर्ण होतात आणि त्यांच्या गरजा पूर्ण होतात याचाच अर्थ त्यांचा राहणीमान वाढण्यास किंवा राहणीमानामध्ये वाढ होण्यास काय होत आहे, मदत होत आहे. तर अशा प्रकारे विपणनामुळे आपल्याला आवश्यक असलेल्या, आपल्याला गरजेच्या असलेल्या वस्तू उपलब्ध होतात आणि जेव्हा आपल्या गरजा पूर्ण होतात तेव्हा आपलं राहणीमान वाढत जातं. दुसरं आहे रोजगार पुरविणे. आधुनिक विपणन ही एक पद्धत आहे की ज्यात व्यवसायाच्या जवळजवळ सर्वच कार्यांचा समावेश होतो. उदाहरणार्थ खरेदी, विक्री, अर्थपुरवठा, वाहतूक, गोदाम, धोका पत्करणे, संशोधन आणि विकास इत्यादी पद्धतींचा अवलंब करण्यासाठी मनुष्यबळाची गरज असते. बघा, विपणन म्हणजे फक्त ग्राहकापर्यंत वस्तू पुरवणे एवढंच नाही, तर आताच्या काळामध्ये विपणन म्हणजे वस्तू तयार करण्यापासून ती वस्तू ग्राहकाकडे पोहोचेपर्यंत जेवढी कार्य केली जातात त्या कार्यांच्या संचाला काय म्हटलं जातं, विपणन असं म्हटलं जातं. मग वस्तू तयार करण्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तिकडनं ते वस्तू पोहोचेपर्यंत, ग्राहकाकडे पोहोचेपर्यंत अनेक कार्य व्यवसायाला करावे लागतात. खरेदी करावी लागते म्हणजे कच्च्या मालाची खरेदी करावी लागते, बरोबर. विविध प्रकारचा इतर जो माल आहे त्याची खरेदी करावी लागते, गोदामाची गरज लागते, वाहतुकीची गरज लागते, अर्थपुरवठा लागतो आणि अनेक प्रकारची कामं त्यामध्ये समाविष्ट असतात. मग आता अनेक प्रकारच्या कामांचा समावेश विपणनामध्ये होतो, मार्केटिंग मध्ये होतो. लक्षात ठेवा, मार्केटिंग म्हणजे फक्त जाहिरात नाही, फक्त जाहिरात नाही, तर ह्यामध्ये अनेक इतर कार्यांचा देखील समावेश होतो. आणि म्हणून ही सर्व कार्य जी आहेत ती पार पाडण्यासाठी आपल्याला कसली गरज लागणार आहे, मनुष्यबळाची गरज लागणार आहे. म्हणजेच प्रत्येक कंपनीला विपणन हे करावंच लागतं, मार्केटिंग हे करावंच लागतं आणि ते करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज लागते. आणि विपणन म्हणजेच मनुष्यबळाची गरज लागते, म्हणजेच याचाच अर्थ लोकांना म्हणजे समाजातील जे जनता आहे, जी लोक आहेत त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होते. आधुनिक काळातील स्वयंचलित यंत्रामुळे उत्पादन कार्यामध्ये रोजगाराच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध होतात आणि विपणनाची कार्य विस्तारलेली दिसतात. परंतु आधुनिक काळामध्ये अनेक प्रकारे स्वयंचलित यंत्र वापरली जातात, ऑटोमॅटिक मशीन्स वापरल्या जातात
रोबोट्स वापरले जातात किंवा कम्प्युटरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आणि त्याचा एक दुष्परिणाम म्हणजे रोजगारावर त्याचा विपरीत परिणाम होतो. कारण की ज्या ठिकाणी 4 लोक लागणार असतील त्या ठिकाणी एकटा कम्प्युटर किंवा एक रोबोट एकत्रपणे काम करत असतो. म्हणजे त्या ठिकाणी लोकांना रोजगारांची संधी मिळत नाही. त्यामुळे विपणनामध्ये रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणावर आहेत. कन्व्हेर्स, ह्युगे आणि मिशेल यांनी दाखवून दिल्याप्रमाणे सातत्याने चालणाऱ्या उत्पादनासाठी सातत्यपूर्ण विपणनाची गरज असते. अशा वेळी रोजगारात सातत्य राखून उत्कृष्ट दर्जाची व्यवसायाची कामे सुरू ठेवली जातात. बघा, विपणन ही काय एका वेळीसाठी करण्यात येणारी प्रक्रिया नाही, ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा व्यवसाय चालू करता तेव्हापासून ती प्रक्रिया चालू होते. म्हणजेच आपण जेव्हा एखादा व्यवसाय चालू करतो तेव्हापासून तो जोपर्यंत आपला व्यवसाय सुरू आहे तोपर्यंत विपणनाचं कार्य थांबत नाही. ते सातत्यपूर्ण असतं. ते काही एका वेळासाठी करण्यात येणारं कार्य नाही. म्हणजेच विपणनाचं कार्य हे सातत्यपूर्ण असतं, सतत चालत असतं. जोपर्यंत आपला व्यवसाय चालू आहे तोपर्यंत विपणन आपल्याला करावं लागतं. आणि ह्या विपणनाच्या कक्षा आधुनिकीकरणामुळे आता रुंदावल्या आहेत. म्हणजे जरी स्वयंचलित यंत्राचा वापर करण्यात आला तरी एक फायदा असा झालेला आहे की विपणनामध्ये विविध प्रकारची कार्यांचा समावेश देखील झालेला आहे आणि त्यामुळे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. तिसरं, वितरण खर्चात घट. विपणन कार्यामुळे समाजाला वस्तू व सेवांचा पुरवठा स्वस्तामध्ये देणे शक्य आहे, कारण कार्यक्षम वितरण साखळी विपणनामध्ये असते. बघा, जेव्हा आपण प्रभावी विपणन करतो तेव्हा कोणत्या ग्राहकाला कोणत्या प्रकारच्या वस्तूंची आवश्यकता आहे, कोणत्या ग्राहकाला कोणत्या प्रकारच्या सेवांची आवश्यकता आहे हे आपल्याला लक्षात येतं. संशोधनामधून आपल्याला ते कळू शकतं. आणि म्हणून त्या त्या ग्राहकांना त्या प्रकारच्या वस्तू अतिशय प्रभावीपणे त्या वस्तूचा पुरवठा करणे शक्य होतं. म्हणजे वितरण खर्चामध्ये आपण घट करू शकतो. अनावश्यक वस्तू त्या ग्राहकापर्यंत पोहोचत नाही, कारण की त्या ग्राहकांना काय पाहिजे, त्यांची गरज काय आहे हे आपण ओळखलेलं असतं आणि म्हणून त्यांना पाहिजे असलेल्याच वस्तू आपण वितरित करतो. आणि त्याचा फायदा असा होतो की वितरण खर्चामध्ये काय होते, घट होते. आणि साहजिकच आहे, जर वितरण खर्चामध्ये घट झाली तर उत्पादक काय करतो, त्याचा फायदा ग्राहकांना देतो. वितरण खर्चामध्ये म्हणजे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, त्याच्यामध्ये घट झाली, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, वितरण खर्च तुमचा कमी झाला उत्पादकाचा, तर उत्पादक काय करणार आहे, त्याच्या वस्तूच्या किमती कमी करणार आहे. आणि जर वस्तूच्या किमती कमी झाल्या तर त्याचा फायदा हा समाजाला होणार आहे, ग्राहकांना होणार आहे. वितरण साखळीच्या कार्यक्षम वापरामुळे वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये घट होण्यास मदत होते. किमतीमध्ये घट झाल्यामुळे वस्तू व सेवांच्या संभाव्य ग्राहकांमध्ये वाढ होते. यामुळे वस्तू वेळेत उपलब्ध होण्याची खात्री असते. बघा, म्हणजे याचा फायदा कंपनीला देखील होतो, याचा फायदा संपूर्ण ग्राहक वर्गाला देखील होतो. कारण की जेव्हा वितरण खर्चामध्ये घट होते म्हणजे तुमचं वितरण प्रभावी होतं. कधी प्रभावी होणार आहे, जर तुमचं विपणन प्रभावी असेल तर. वितरण हा देखील मार्केटिंगचा म्हणजे विपणनाचाच एक भाग आहे. म्हणजे जर तुमचं विपणन प्रभावी असेल तर तुमचं वितरण देखील काय असतं, प्रभावी असतं. आणि जर वितरण प्रभावी असेल तर ते वितरण करण्यासाठी येणारा खर्च पण काय असणार आहे, कमी असणार आहे. खर्च कमी झाला तर उत्पादक त्याच्या वस्तूच्या किमती कमी करतो आणि वस्तूच्या किमती जर कमी झाल्या तर त्याला ग्राहक वर्ग देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो. चौथा आहे ग्राहक जागरूकता. ग्राहकांना माहिती व शिक्षण देऊन विपणन समाजाला मदत करते. विपणन कार्यामुळे ग्राहकांच्या गरजांची पूर्तता होते. बघा, विपणनामध्ये एक गोष्ट आणखी समाविष्ट असते ती म्हणजे जाहिरात. त्याचबरोबर विपणनामध्ये आणखी एक गोष्टीचा समावेश होतो ते म्हणजे आपल्या वस्तूंची माहिती
आपल्या सेवांची माहिती ग्राहकापर्यंत पोहोचवणे, योग्यरित्या पोहोचवणे, हा एक जाहिरातीचा भाग झाला. पण त्यामुळे काय होतं, आपले जे ग्राहक आहेत त्याला आपल्या वस्तू किंवा आपल्या ज्या सेवा आहेत त्याची माहिती मिळते, संपूर्णपणे माहिती मिळत होती. विपणनामुळे ग्राहकांना नवनवीन वस्तू व सेवांची माहिती मिळते आणि ग्राहकांना असणारी त्याची उपयुक्तता समजते. म्हणजे विपणनामध्ये एक भाग असतो जाहिरात, आणि त्या जाहिरातीमुळे ग्राहकाला लक्षात येतं की या उत्पादकाकडून आणखी कोणत्या नवीन वस्तूंचं उत्पादन केलं गेलं आहे, कोणत्या नवीन सेवा हा उत्पादक पुरवतो, याची माहिती ग्राहकांना समजते किंवा कळते. आणि त्याचबरोबर त्या वस्तूची उपयुक्तता काय आहे, त्या वस्तू कशासाठी वापरल्या जातात याची माहिती देखील ग्राहकाला मिळते. समाजाच्या मागणी व चवीनुसार वस्तू किंवा सेवांचा पुरवठा करून त्या संबंधीची योग्य ती माहिती पुरवून समाधान करण्याचा प्रयत्न विपणनामुळे होत असतो. तर विपणनामध्ये संशोधनाचा भाग असतो. म्हणजे ग्राहकांच्या गरजा काय आहेत याच्यावर संशोधन केलं जातं. त्याला म्हटलं जातं मार्केट रिसर्च, बाजारपेठेचं संशोधन म्हणजे ग्राहकांचं संशोधन. आणि त्यामार्फत ग्राहकांच्या गरजा काय आहेत, ग्राहकांना काय आवडतं, ग्राहकांना काय आवडत नाही, ही गोष्ट लक्षात घेऊन वस्तू आणि सेवांचं उत्पादन केलं जातं. म्हणजेच ग्राहकांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांना वस्तू पुरवल्या जातात, त्यांना सेवा पुरवल्या जातात आणि त्या वस्तू किंवा सेवांची पूर्ण माहिती ग्राहकापर्यंत देण्याचं काम उत्पादक करतो. आणि ही माहिती पुरवण्यासाठी कसला उपयोग होतो, विपणनाचा उपयोग होतो, म्हणजे जाहिरातीचा उपयोग होत असतो. तर अशा प्रकारे ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याचं काम विपणन करत असतं. विपणनामध्ये खरेदी करताना अनेक व्यावहारिक गोष्टींची माहिती दिली जाते, जसे की पत्ता, फोन नंबर, उत्पादनाची तारीख, साठवून ठेवण्याचा कालावधी, वेब ॲड्रेस इत्यादी. आणि आपण बघतोच की जेव्हा आपण एखादी वस्तू घेतो तर त्याच्या पॅकेटवर संपूर्ण माहिती दिलेली असते की ती वस्तू कधी तयार झालेली आहे, ती वस्तू कधीपर्यंत वापरायची आहे, ती कोणत्या ठिकाणी तयार झालेली आहे, त्या वस्तूबाबत आपल्याला जर तक्रार करायची असेल तर ती कुठे करायची, त्याचा फोन नंबर काय आहे, ही संपूर्ण माहिती त्या ठिकाणी दिलेली असते. तर अशा प्रकारे विपणनामुळे ग्राहकांमध्ये जागृती निर्माण करण्याचं काम देखील केलं जातं. पाचवं आहे राष्ट्रीय उत्पादनात वाढ. प्रत्येक अर्थव्यवस्था ही विपणन, उत्पादन आणि उद्योगाला अर्थपुरवठा याच्या भोवतीच फिरत असते. बघा, प्रत्येक अर्थव्यवस्था म्हणजे कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था जर बघितली तर ती कशाभोवती असते, विपणन म्हणजे मार्केटिंग असेल, उत्पादन म्हणजे प्रोडक्शन, आणि उद्योग याला कशा प्रकारे अर्थपुरवठा करता येईल, त्याच्या अर्थपुरवठ्याची स्थिती काय आहे त्याच्या भोवतीच फिरत असते. शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेले विपणनाची कामं देशाच्या आर्थिक विकासास मदत करतात. वस्तू आणि सेवांच्या परिणामकारक विपणनामुळे औद्योगिकरणात वाढ होते. बघा, जर आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रभावीपणे विपणन केलं तर आपल्या देशाच्या आर्थिक विकासात देखील वाढ होतं. आता एखादी कंपनीने जर विपणन प्रभावी केलं तर देशाच्या आर्थिक विकासात वाढ कशी होते, लक्षात घ्या. जेव्हा आपण विपणन प्रभावीपणे करतो तेव्हा त्या वस्तूला किंवा त्या सेवाला मागणी वाढते. मागणी वाढली म्हणजेच त्या वस्तू आणि सेवा तयार करण्यासाठी जास्त मनुष्यबळाची गरज लागते, म्हणजे रोजगाराची संधी उपलब्ध होते, बरोबर. आणि जेव्हा आपण कोणत्याही प्रकारे वस्तू आणि सेवा विकत घेतो त्याच्यावर कर आकारला जातो आणि तो कर कोणाला मिळत असतो, सरकारला मिळत असतो. आणि त्यामुळे आपल्या देशाची अर्थव्यवस्था काय होत असते, बळकट होत असते. रोजगारात वाढ होणे आणि अर्थव्यवस्था स्थिर व बळकट बनते. विपणनामुळे कृषी क्षेत्र व उद्योगाचे एकीकरण होऊन देशाचा विकास वेगाने होतो. म्हणजे मार्केटिंग, विपणन याच्यामुळे कृषी क्षेत्र आणि उद्योग या दोघांना एकत्रित करण्याचं काम, जोडण्याचं काम कोण करत आहे, विपणन करत आहे. बघा, कृषी क्षेत्र एकट्याने काम करू शकत नाही, त्याला उद्योगाची ही साथ लागणारच आहे. कारण की आपण बघतो अनेक हे
कृषीचे अनेक ज्या काही गोष्टी असतील त्याचा उपयोग उद्योगामध्ये केला जातो. म्हणजे द्राक्ष असतील त्याचा उपयोग उद्योगामध्ये केला जातो, टोमॅटो असेल त्याच्यापासून सॉस बनवला जातो, किंवा बटाटे असतील त्याच्यापासून वेफर्स बनवले जातात. तर विविध प्रकारच्या खाण्याच्या वस्तू बनवण्याचे उद्योग तयार झालेले आहेत. म्हणजे कृषी क्षेत्राला सांभाळून घेण्याचं काम किंवा कृषी क्षेत्र आणि उद्योग हे दोघं देखील एकत्रित आणण्याचं काम हे कोणी केलेलं आहे? विपणनाने केलेलं आहे. आणि ह्या दोघांच्या एकत्रित आल्यामुळे आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही अधिक बळकट होत आहे आणि देशाचा विकास वेगाने होत आहे. 6वं आहे ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता. विपणन संशोधनामुळे व्यवसाय संस्थांना ग्राहकांच्या गरजांची जाणीव होते. त्यामुळे वस्तूंचा विकास ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता होण्यास मदत होते. बघा, विपणनामध्ये संशोधनाचा देखील समावेश असतो. संशोधन म्हणजे कसलं संशोधन? त्याला इंग्रजीमध्ये मार्केट रिसर्च म्हटलं जातं आणि मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं बाजारपेठेचं संशोधन. म्हणजे ग्राहकांच्या आवडी काय आहेत, ग्राहकांच्या निवडी काय आहेत, ग्राहकाला आता कोणत्या वस्तूंची आवश्यकता आहे, कोणत्या प्रकारच्या सेवा ग्राहकाला पाहिजेत याची माहिती घेणे, त्याला म्हटलं जातं बाजारपेठेचं संशोधन. आणि असं संशोधन केल्यामुळे ग्राहकाच्या आवडी कळतात, ग्राहकांच्या निवडी करतात, ग्राहकांच्या गरजा काय आहेत ते लक्षात येतं आणि त्याप्रमाणे आपल्याला वस्तू किंवा सेवा तयार करता येतात, उत्पादित करता येतात. विविध माध्यमाद्वारे ग्राहकांविषयी गोळा केलेल्या माहितीचे पुनरावलोकन केल्याने संस्थांना उत्पादनामध्ये आवश्यक ते बदल करता येतात. बघा, म्हणजे ग्राहकांच्या आवडी निवडी काय आहेत हे ओळखण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब केला जातो. साधं जरी आपण उदाहरण घेतलं, गुगलवर जर आपण एखादी वस्तू सर्च केली तर बघा तुम्हाला त्या वस्तूच्या ऍडव्हर्टाइज तुमच्या मोबाईलवर दिसायला सुरुवात होतात आणि ही माहिती त्या उत्पादकापर्यंत जाते की ह्या व्यक्तीने अशा प्रकारची वस्तू सर्च केलेली आहे. ती माहिती त्या उत्पादकापर्यंत जाते आणि उत्पादक तुम्हाला तुमच्या मोबाईलवर विविध प्रकारचे जे ऍप्स असतात त्या ऍप्सवर त्यांनी आपण जी वस्तू सर्च केलेली आहे, आपण जी वस्तू शोधलेली आहे त्याच्या ऍडव्हर्टाइज आपल्याला दिसायला सुरुवात होते. याचाच अर्थ आपल्याला त्या वस्तूची गरज आहे असं त्यांच्या लक्षात येतं आणि ती वस्तू आमच्याकडे उपलब्ध आहे असं तो उत्पादक त्या जाहिरातीमधून आपल्याला सांगत असतो. वस्तूमध्ये मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बदलाविषयी ग्राहकांच्या जागृती निर्माण करण्यासाठी व्यवसाय विपणनाचा आधार घेतात. जसे की मालकी हक्काबाबत केलेल्या विलिनीकरणामुळे व मालकी हक्क हस्तांतरणामुळे नवीन उत्पादन आणणे किंवा उत्पादनाचा दर्जा सुधारणे इत्यादी होय. म्हणजे मोठ्या प्रमाणावर जे बदल होत असतात त्याची माहिती देखील ग्राहकांना विपणनाद्वारे दिली जाते. विक्रेत्यांना चुकीचे किंवा दिशाभूल करणारे दावे सांगण्यास सरकारी कायदे प्रतिबंध घालतात आणि विक्रेत्यांनी कोणत्याही प्रकारचे चुकीचे दावे करू नये, विक्रेत्याने कोणत्याही प्रकारे ग्राहकांची दिशाभूल करू नये यासाठी सरकारने विविध प्रकारचे कायदे केलेले आहेत आणि या कायद्यांद्वारे अशा प्रकारच्या ज्या काही प्रवृत्ती असतील, अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी असतील, अनिष्ट प्रथा असतील त्याला प्रतिबंध केलेला आहे. आहे व्यवसाय संस्थेसाठी विपणनाचे महत्व. म्हणजे आता आपण बघितलं की संपूर्ण समाजासाठी विपणनाचे महत्व काय आहे ते आपण बघितलेलं आहे. आता आपण बघणार आहोत की व्यावसायिक संस्थेसाठी, व्यावसायिकासाठी विपणनाचे महत्व काय आहे. त्यामधील पहिलं आहे जागरूकतेमध्ये वाढ. सध्या अस्तित्वात असलेल्या वस्तूविषयी, नवीन येणाऱ्या उत्पादनाविषयी आणि कंपनी बाजारात विकत असलेल्या वस्तूंविषयी जागरूकता निर्माण होण्यास विपणन मदत करते. आता विपणनामुळे काय होतं? विपणनामध्ये अनेक कार्यांचा समावेश असतो आणि विपणनामुळे सध्या आपल्या कंपनीच्या किंवा आपल्या व्यावसायिक संस्थेच्या कोणत्या वस्तू बाजारामध्ये उपलब्ध आहेत याची माहिती ग्राहकापर्यंत पोहोचत असते.
तसेच येणाऱ्या काळामध्ये आपली कंपनी किंवा आपला व्यवसाय कोणत्या प्रकारच्या वस्तू किंवा सेवा ग्राहकांसाठी घेऊन येणार आहे याची माहिती विपणनाचा वापर करून ग्राहकापर्यंत योग्य वेळी पोहोचवली जाते. तर अशा प्रकारे आपल्या कंपनीच्या किंवा आपल्या व्यवसायाच्या वस्तू किंवा सेवा याच्या बाबत माहिती ग्राहकापर्यंत पोहोचवून ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यास मदत होत असते. यामुळे संभाव्य ग्राहकांच्या मध्ये जागरूकता वाढते. त्यामुळे ग्राहकांमध्ये वस्तूविषयी चांगली प्रतिमा निर्माण होते. म्हणजे जसं सांगितलं की विपणनामुळे सध्या कोणत्या वस्तू आहेत याची माहिती जशी ग्राहकापर्यंत जात असते, त्याचबरोबर येणाऱ्या काळात आपण ग्राहकांसाठी कोणत्या नवीन प्रकारच्या वस्तू घेऊन येणार आहोत याची माहिती देखील ग्राहकापर्यंत पोहोचवली जाते. मग त्याचा फायदा काय होतो की आपला जो संभाव्य ग्राहक असतो त्याला कळतं की येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारची वस्तू या कंपनीतर्फे बाजारामध्ये आणली जाणार आहे आणि म्हणून त्याचा फायदा ग्राहक वाढण्यामध्ये होत असतो आणि त्याद्वारे कंपनीची एक चांगली प्रतिमा, कंपनीची आणि कंपनीच्या वस्तूविषयी एक चांगली प्रतिमा ग्राहकांच्या मनामध्ये निर्माण होते. दुसरं आहे विक्रीमध्ये वाढ. एकदा का विपणनामुळे ग्राहकांच्या मध्ये वस्तू आणि सेवेविषयी जागरूकता निर्माण झाली की ती ग्राहकांना वस्तू खरेदी करण्याविषयी आकर्षण निर्माण होते. म्हणजे जसं सांगितलं की ग्राहकापर्यंत जेव्हा त्या वस्तूची योग्य रीतीने, योग्य तऱ्हेने माहिती पुरवली जाते, तेव्हा ती वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या मनामध्ये एक आकर्षण निर्माण होते, एक इंटरेस्ट निर्माण होतो, एक अट्रॅक्शन निर्माण होते. विपणनाच्या यशस्वी मोहिमेमुळे संघटनेच्या विक्रीत वाढ होण्यास मदत होते. विक्रीत वाढ झाल्याने नफ्यात वाढ होते. या प्रकारे वाढलेला नफा व उत्पन्नाची व्यवसाय पुनर्गुंतवणूक करून भविष्यात अधिक नफा मिळवला जातो. म्हणजे विपणनामुळे आपल्या ज्या काही वस्तू आहेत किंवा आपल्या ज्या काही सेवा आहेत त्याची माहिती ग्राहकापर्यंत पोहोचवली जाते. त्याद्वारे ग्राहकांमध्ये आकर्षण निर्माण केलं जातं, वस्तूविषयी आकर्षण निर्माण केलं जातं आणि त्यामुळे आपल्या ज्या वस्तू आहेत किंवा सेवा आहेत त्याची ग्राहक संख्या वाढते. ग्राहक संख्या वाढले याचाच अर्थ त्या वस्तू किंवा सेवेची विक्री वाढते. वस्तू आणि सेवेची विक्री वाढल्यामुळे नफा वाढतो आणि वाढलेला जो नफा आहे त्याची व्यवसायामध्ये पुनर्गुंतवणूक करून आणखी उत्पादन वाढवलं जातं आणि आणखी नफा वाढवला जातो किंवा मिळवला जातो. आधुनिक व्यवसाय संघटनेचे अस्तित्व कार्यक्षम विपणन कार्यावरच अवलंबून आहे. म्हणजे आताच्या आधुनिक काळामध्ये आपल्याला जर आपला व्यवसाय टिकवून ठेवायचा असेल तर त्यासाठी आपली जी काय विपणनाची प्रक्रिया आहे ती अतिशय प्रभावी असली पाहिजे. विपणन जर प्रभावी नसेल तर आपण आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये टिकू शकणार नाही. तिसरं आहे विश्वासार्हतेची निर्मिती. विश्वासार्ह असा नावलौकिक असणाऱ्या व्यवसायाकडूनच ग्राहक वस्तूंची खरेदी करतात. बघा, जर आपल्याला दीर्घकालीन व्यवसाय करायचा असेल तर त्यामध्ये आपल्या कंपनीविषयी, आपल्या कंपनीच्या वस्तूविषयी ग्राहकांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण झाला पाहिजे. आणि जेव्हा त्या ग्राहकांच्या मनामध्ये आपल्या कंपनीच्या वस्तूविषयी विश्वास निर्माण होतो, असा ग्राहक आपल्या कंपनीच्या वस्तू सतत खरेदी करत असतो. म्हणून ग्राहकाच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे. भारतामध्ये अशा अनेक कंपन्या आहेत की ज्यांनी आपल्या वस्तूच्या दर्जेदारपणामुळे ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. ग्राहकांचा त्या कंपनीवर आणि त्या कंपनीच्या
वस्तूंवर मोठ्या प्रमाणात विश्वास आहे आणि म्हणून त्या कंपनीने तयार केलेल्या वस्तूला मोठी मागणी मिळत असते. उदाहरण झालं तर टाटा कंपनी असेल, उदाहरण झालं पार्ले कंपनी असेल, उदाहरण झालं ब्रिटानिया कंपनी असेल. या काही अशा कंपन्या आहेत की ज्या कंपनींचा ज्या वस्तू आहेत त्यांच्या वस्तूच्या दर्जामुळे ग्राहकांच्या मनामध्ये एक त्यांच्याबद्दल चांगला विश्वास निर्माण झालेला आहे. ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी काही कालावधीची गरज असते. बघा, आता एखाद्या कंपनीबद्दल ग्राहकांच्या मनामध्ये जर विश्वास निर्माण व्हायचा असेल तर ती काय एका दिवसाची गोष्ट नाही की आज कंपनी तयार झाली आणि 2 महिन्यामध्ये त्या कंपनीबद्दल किंवा त्या वस्तूबद्दल ग्राहकांच्या मनामध्ये चांगल्या प्रकारे विश्वास निर्माण होईल. ती काय अल्पावधीमध्ये तयार होणारी गोष्ट नाही. त्यासाठी दीर्घकाळ जावा लागतो. ग्राहकांच्या मनात विश्वासार्हता निर्माण झाल्यानंतर व्यवसायासाठी एकनिष्ठ ग्राहक मिळण्यास मदत होते. एकनिष्ठ म्हणजेच आपण अशा प्रकारचा जो ग्राहक असतो तो सातत्याने त्याच कंपनीच्या वस्तू खरेदी करत असतो. त्याला म्हटलं जातं एकनिष्ठ ग्राहक. एकदा तुमच्या व्यवसायाने तुमच्या ग्राहकांच्या मनात विश्वासार्हता निर्माण केल्यास निष्ठावान ग्राहक मिळण्यास मदत होते. आनंदी ग्राहक आपल्या उत्पादनाची बाजारपेठेत चांगली प्रतिमा वाढवण्यास मदत करतो. बघा, म्हणजे जर आपण जेव्हा आपण आपल्या वस्तूचा दर्जा चांगला ठेवतो, आपल्या कंपनीची आपल्या व्यवसायाची सेवा चांगली ठेवतो, तेव्हा त्या कंपनीबद्दल त्या वस्तूबद्दल एक चांगला विश्वास ग्राहकाच्या मनामध्ये निर्माण होतो आणि तोच ग्राहक नंतर आपल्या कंपनीसाठी आपल्या व्यवसायासाठी इतर अनेक ग्राहक तयार करत असतो. कारण की जर त्या ग्राहकाचा आपल्या कंपनीबद्दल अनुभव चांगला असेल, आपल्या वस्तूबद्दल अनुभव चांगला असेल तर तो ग्राहक ती गोष्ट इतर लोकांना देखील सांगत असतो आणि त्या माध्यमातून आपल्या वस्तूची आणि आपल्या कंपनीची एक प्रकारे जाहिरात होत असते. म्हणजे एक ग्राहक, एक संतुष्ट ग्राहक, एक आनंदी ग्राहक इतर अनेक ग्राहक आपल्यासाठी तयार करत असतो. ग्राहक आणि व्यवसाय संस्था यांच्यामधील नातेसंबंध उभारणीसाठी परिणामकारक विपणन महत्त्वाची भूमिका पार पाडते. परिणामकारक किंमत धोरण व योग्य वेळेत विक्रीयोत्तर सेवांच्यामुळे व्यवसाय संघटनेची प्रतिमा सुधारते. म्हणजे व्यवसाय संघटनेची जी प्रतिमा आहे ती काही घटकांवर अवलंबून असते. उदाहरणार्थ वस्तू आणि सेवेचा दर्जा, वस्तूची किंमत, तसेच विक्रीयोत्तर सेवा म्हणजे काही ज्या वस्तू असतात त्याला वॉरंटी किंवा गॅरंटी असते. उदाहरणार्थ मोबाईल असेल, टेलिव्हिजन असेल. मग तो मोबाईल विकल्यानंतर किंवा टेलिव्हिजन विकल्यानंतर समजा त्याला वॉरंटी पिरियड मध्ये काही प्रॉब्लेम आला तर ती कंपनी कशा प्रकारे सेवा देते? चांगली प्रकारे सेवा देते, पटकन सेवा देते का देत नाही? त्या सर्व गोष्टीवर त्या कंपनीची आणि त्या वस्तूची प्रतिमा अवलंबून असते. व्यापाऱ्यांची बहुसंख्य कार्य ही व्यवसायाची प्रतिमा निर्माण करण्यासाठी निर्देशन करतात. चौथा आहे निर्णय प्रक्रियेस आधार. ग्राहकांना वस्तूंचा पुरवठा करण्याची कल्पना मनात आल्यानंतर व्यावसायिकांना अनेक निर्णय घ्यावे लागतात. व्यावसायिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, जसे की काय, कसे, केव्हा, किती प्रमाणात आणि कोणासाठी निर्माण करावयाचे. उत्पादनाच्या प्रमाणात जशी वाढ होत जाईल तशी निर्णय प्रक्रिया गुंतागुंतीची बनते. विपणन योग्य निर्णय योग्य वेळी घेण्यास मदत करते. बघा, व्यवसाय म्हटला म्हणजे त्यामध्ये अनेक प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. ग्राहकांच्या गरजा समजून, ग्राहकांच्या आवडी निवडी समजून आपल्याला आपल्या वस्तूंचे किंवा सेवांचे उत्पादन करावे लागते. परंतु फक्त ग्राहकांच्या गरजा समजल्या, ग्राहकांच्या आवडी निवडी समजल्या म्हणजे आपल्या समोरची ज्या काही समस्या आहेत किंवा व्यावसायिकाच्या समोरच्या समस्या सुटल्या असं होत नाही. त्याला अनेक प्रकारचे त्याबाबत निर्णय घ्यावे लागतात
की वस्तू तयार करायची तर ती कशा प्रकारे वस्तू तयार करायची, त्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारचं तंत्रज्ञान लागेल, ती वस्तू किती प्रमाणात तयार करायची, त्यानंतर ती वस्तू तयार झाल्यानंतर ती ग्राहकापर्यंत कशा प्रकारे पोहोचवायची, त्याचं वितरण कसं करायचं, त्याची किंमत किती ठेवायची, अशा अनेक प्रकारच्या गोष्टींबाबत निर्णय हे व्यावसायिकाला घ्यावे लागतात. आणि जसे जसे उत्पादन वाढत जातं, जसं जसं वस्तूंची संख्या वाढत जाते, तसतशी ही जी निर्णय प्रक्रिया आहे ती गुंतागुंतीची होत जाते, क्लिष्ट होत जाते. पण जर आपलं विपणन प्रभावी असेल, म्हणजे आपलं मार्केटिंग इफेक्टिव्ह असेल, तर त्या विपणन प्रभावी असल्यामुळे आपल्याला निर्णय घेण्यामध्ये मदत होते. निर्णय प्रक्रिया जर तुम्हाला सुरळीत चालावी असं वाटत असेल, तर आपल्या व्यवसायाचं विपणन हे प्रभावी असलं पाहिजे, मार्केटिंग हे अतिशय प्रभावी असलं पाहिजे. मार्केटिंग प्रभावी असेल, विपणन प्रभावी असेल, तर आपल्याला निर्णय घेण्यामध्ये मदत होते. पाचवा आहे नवीन कल्पनांचे स्रोत. विपणनामुळे व्यवसायांना ग्राहकांच्या गरजांची माहिती मिळते. हे आपण आधीच बघितलेलं आहे की विपणनामध्ये बाजारपेठेचं संशोधन केलं जातं आणि त्याद्वारे ग्राहकांना सध्या कोणत्या प्रकारच्या वस्तूंची गरज आहे, त्यांच्या आवडी काय आहेत, त्यांच्या निवडी काय आहेत, याबाबत माहिती मिळवली जाते. ग्राहकांच्याकडून मिळालेल्या अभिप्रायामुळे अस्तित्वात असलेल्या उत्पादनामध्ये सुधारणा करण्यास मदत होते. ग्राहकाकडून अभिप्राय मिळत असतो की आपण जी वस्तू तयार केलेली आहे त्यामध्ये कोणत्या प्रकारची कमतरता आहे का, याबाबत ग्राहक आपले मत मांडत असतात. आणि जर आपण तयार केलेल्या वस्तूमध्ये ग्राहकाला काही कमतरता वाटत असेल, तर ग्राहक त्या प्रकारचा अभिप्राय उत्पादकापर्यंत पोहोचवत असतात आणि त्यामुळे उत्पादक आपल्या वस्तूमध्ये सुधारणा करू शकतो. लोकांच्या आवडी व निवडीमध्ये वेगाने बदल होत आहेत. आता आपण बघितलं, आपल्या ज्या आवडी निवडी आहेत त्या सातत्याने बदलत आहेत. म्हणजे आज एखादी गोष्ट समजा आपल्याला आवडत असेल, आज एखादी वस्तू आपल्याला आवडत असेल, आणखी 10 दिवसानंतर कदाचित ती वस्तू आपल्याला आवडणार नाही, आणखी दुसरी एखादी वस्तू आपल्याला आवडू लागेल. म्हणजे आपल्या ज्या आवडी आहेत किंवा ज्या निवडी आहेत त्या सातत्याने काय होत असतात, बदलत असतात. विपणनामुळे हे बदल लक्षात येतात आणि जर विपणन आपलं प्रभावी असेल तर ग्राहकांच्या सध्याच्या आवडी काय आहेत, ग्राहकांच्या सध्याच्या निवडी काय आहेत, ग्राहकांना सध्या काय गरज आहे, या गोष्टी लक्षात येतात. संशोधन आणि विकास विभाग त्यानुसार उत्पादनात बदल करते. याला आपण म्हटलं जातं रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, R&D, रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे संशोधन आणि विकास विभाग. म्हणजे संशोधन आणि विकास विभाग काय करतं की ग्राहकांच्या आवडी काय आहेत, निवडी काय आहेत हे जाणून घेतं, त्याची माहिती घेतं आणि त्यानुसार आपल्या उत्पादनामध्ये, आपल्या वस्तूमध्ये सुधारणा करत असते. विपणन मिश्रणातील 4 P's 4 घटक म्हणजे उत्पादन. विपणन मिश्रणामध्ये 4 P चा वापर केला जातो. P म्हणजे याच्यामध्ये 4 घटक आहेत. उत्पादन म्हणजे प्रोडक्शन, किंमत म्हणजे प्राइस, बघा उत्पादन, प्रोडक्शन, किंमत म्हणजे प्राइस, स्थान म्हणजे प्लेस व विक्रीय वृद्धी म्हणजे प्रमोशन. म्हणून त्याला 4 P's असं म्हटलं जातं. म्हणजे प्रोडक्शन, किंमत, किंमतला काय म्हटलं जाईल, प्राइस, स्थान म्हणजे प्लेस आणि विक्रीय वृद्धी म्हणजे प्रमोशन. प्रोडक्शन, प्राइस, प्लेस अँड प्रमोशन म्हणून त्याला 4 P's असं म्हटलं जातं. हे घटक उत्पादन विकासामध्ये फार महत्वाची भूमिका पार पाडतात. व्यवसायाच्या संशोधन आणि विकास विभागातील सहकार्यांच्यामुळेच उत्पादनामध्ये नवनवीन कल्पना व शोध लागतात. म्हणजे कोणताही व्यवसाय असेल त्यामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट या विभागातील जी लोक असतात त्यांच्या नवीन नवीन संकल्पनामुळेच नवीन नवीन शोध लागत असतात. ही लोक काय करत असतात किंवा त्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी काय करत असतात, ग्राहकांच्या आवडी, ग्राहकांच्या निवडी, ग्राहकांच्या गरजा आणि आपल्याकडे उपलब्ध असलेलं तंत्रज्ञान
या सर्वांचा विचार करून नवीन कोणत्या प्रकारची वस्तू तयार करता येईल याचा सातत्याने प्रयत्न करत असतात आणि त्यातूनच नवीन वस्तूचा शोध घेतला जातो. 6वा आहे स्पर्धेचा सामना करणे. अर्थव्यवस्थेच्या जवळजवळ सर्व क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढलेली आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचं जर आपण आज क्षेत्र घेतलं तर त्या सर्व प्रकारच्या क्षेत्रामध्ये स्पर्धा ही वाढलेली आहे. आपल्या उत्पादन म्हणजे वस्तू व सेवेसाठी मक्तेदारी निर्माण करणे कोणत्याही व्यवसायाला केवळ अशक्य आहे आणि स्पर्धेमुळे आपल्या व्यवसायाची मक्तेदारी निर्माण करणे म्हणजे काय की फक्त आपल्याच व्यवसायाच्या वस्तू आपल्याच कंपनीच्या वस्तू बाजारामध्ये विकल्या जातील अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करणे कोणत्याही कंपनीला शक्य नाही. कारण की आपण समजा आज कोणत्याही प्रकारची वस्तू विकण्याचा प्रयत्न केला तर तशाच प्रकारची वस्तू विकणाऱ्या अनेक कंपन्या क्षणार्धात निर्माण होतात. त्यामुळे मक्तेदारी निर्माण होणे आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये शक्य नाही. संभाव्य ग्राहकांच्या मध्ये आपल्या वस्तूविषयी योग्य ती प्रतिमा निर्माण करण्यासाठी विपणनाची भूमिका महत्त्वाची आहे. आणि म्हणून या स्पर्धेच्या युगामध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल, आपल्याला जास्तीत जास्त ग्राहक मिळवायचे असतील, आपले सध्याचे ग्राहक आपल्याला जर टिकून ठेवायचे असतील तर आपल्या वस्तूविषयी किंवा आपल्या सेवेविषयी चांगली प्रतिमा ग्राहकांच्या मनामध्ये निर्माण करणे आवश्यक आहे. विपणनाची मदत फक्त वस्तू आणि सेवा ग्राहकांच्या पुरवण्याविषयी फक्त वस्तू आणि सेवा ग्राहकांना पुरवण्याविषयी एवढीच नसून त्या खरेदी करण्यासाठी ग्राहकांना प्रवृत्त करण्यासाठी सुद्धा होते. आता जे विपणन आहे, विपणन काय करते की आपल्या ज्या काही वस्तू आहेत, आपल्या ज्या काही सेवा आहेत त्याची माहिती ग्राहकापर्यंत पोहोचवते. पण फक्त वस्तू आणि सेवांची माहिती ग्राहकापर्यंत पोहोचवणे एवढंच कार्य विपणनाचं नाही, तर त्या ग्राहकांना किंवा त्या संभाव्य ग्राहकांना किंवा त्या लोकांना आपल्या कंपनीच्या वस्तू किंवा आपल्या कंपनीच्या सेवा विकत घेण्यासाठी प्रवृत्त करणे हे देखील विपणनाचेच काम आहे. मग हे काम कोण करतं? विपणनाचा एक भाग म्हणजे जाहिरात काय केले जातं? जाहिरातीद्वारे आपल्याला वस्तू आणि सेवेची माहिती दिली जाते. पण फक्त माहिती दिली जाते का? नाही, तर ती अशा प्रकारे जाहिरात दाखवली जाते की आपल्याला असं वाटायला लागतं की ती वस्तू किंवा ती सेवा आपण घेतली पाहिजे. त्या वस्तू किंवा सेवेविषयी आकर्षण निर्माण करण्याचं काम जाहिरातीद्वारे केलं जातं. विपणनाची सक्षम व्यूहरचना आपल्या व्यवसायाची प्रतिमा स्पर्धकापेक्षा चांगली बनवते. म्हणजे विपणनाची जर चांगल्या प्रकारे आपण योजना आखली, विपणन जर आपण आपले प्रभावी केलं तर आपण आपल्या व्यवसायाची प्रतिमा स्पर्धकापेक्षा चांगली दाखवू शकतो, लोकांच्या मनामध्ये चांगली प्रतिमा निर्माण करू शकतो. परिणामकारक विपणनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत व्यवसाय घेऊ शकतात. आणि आता तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. तंत्रज्ञानाचा वापर व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात केला जात आहे आणि ह्याच तंत्रज्ञानाचा वापर आपण आपल्या व्यवसायामध्ये विपणनासाठी देखील केला पाहिजे. विपणनासाठी जर आपण आपल्या तंत्रज्ञानाचा वापर केला तर आपल्या व्यवसायाची प्रतिमा आणखी उंचावण्यास मदत होत आहे. जसं आपण बघितलं की Amazon सारखी जी कंपनी आहे ती कंपनी विपणनामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करते. म्हणजे जर बाहेरच्या देशातील Amazon कंपनीचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. उदाहरणार्थ त्या ठिकाणी काही वस्तू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी Amazonद्वारे ड्रोनचा वापर केला जातो. म्हणजे कोणत्याही ठिकाणी डिलिव्हरी सर्व्हिस न वापरता डायरेक्ट ड्रोनद्वारे ती वस्तू ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं. मग ह्यामुळे काय होतं
की त्या कंपनीबद्दल ग्राहकांच्या मनामध्ये एक चांगला विश्वास निर्माण होतो. त्या कंपनीची सेवा चांगली आहे, त्या कंपनीच्या सेवेचा दर्जा चांगला आहे, अशा प्रकारचा विश्वास ग्राहकांच्या मनामध्ये निर्माण होतो आणि ह्या विश्वासाच्या बळावरच आपण स्पर्धेला तोंड देऊ शकतो. क आहे ग्राहकांसाठी विपणनाचे महत्व. म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं की विपणनाचे समाजासाठी महत्व काय आहे, विपणनाचे व्यावसायिक संस्थेसाठी महत्व काय आहे, आणि आता आपल्याला बघायचं आहे की विपणनाचे ग्राहकासाठी काय महत्व आहे. पहिलं बघा, वस्तूविषयी जागृती वाढवणे. विपणनाच्या विविध कार्याद्वारे कंपनी आपल्या वस्तू व सेवांच्या विक्रीत वाढ करते. यामुळे ग्राहकांना बाजारपेठेतील विविध वस्तू व सेवांची माहिती मिळण्यास मदत होते. म्हणजे ग्राहकांना काय फायदा होतो की विपणनामध्ये जाहिरातीचा समावेश असतो, विपणनामध्ये संशोधनाचा समावेश असतो आणि ह्या त्यांच्या कार्यामुळे ग्राहकांना बाजारपेठेमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या नवीन वस्तू, कोणत्या प्रकारच्या नवीन सेवा उपलब्ध आहेत याची माहिती मिळते आणि त्याद्वारे ग्राहक ठरवू शकतो की आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी, आपल्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला कोणत्या वस्तूची आवश्यकता आहे आणि त्या वस्तू बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहेत किंवा नाहीत याची माहिती ग्राहकांना मिळत असते. ग्राहकांना याचा उपयोग खरेदीबाबतचा निर्णय घेण्यास होतो. बाजारपेठेत उपलब्ध असणारी विविध उत्पादने, त्यांच्यातील वैशिष्ट्याबाबत ग्राहकांच्यात जागृती निर्माण होते. म्हणजे विपणनामुळे बाजारपेठेमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या वस्तू उपलब्ध आहेत, कोणकोणत्या प्रकारच्या सेवा उपलब्ध आहेत, ज्या वस्तू बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहेत त्याची गुणवैशिष्ट्ये काय आहेत याची माहिती ग्राहकांना मिळते आणि त्या गुणवैशिष्ट्ये यांचा अभ्यास करून ग्राहक ठरवू शकतो की आपण कोणत्या कंपनीची वस्तू घेतली पाहिजे, कोणत्या प्रकारची वस्तू घेतली पाहिजे याचा निर्णय ग्राहक घेऊ शकतात. विपणनामुळे ग्राहक वस्तूंच्या अंगी असणारी गुणवैशिष्ट्ये, किंमत, त्याची उपलब्धता आणि त्यांची गरज इत्यादी बाबत तुलना करू शकतो. विपणनामुळे ग्राहकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचवतो. तर बघा, विपणनामुळे वस्तूची गुणवैशिष्ट्ये काय आहेत हे ग्राहकांना कळतं. विविध कंपनीच्या ज्या वस्तू आहेत त्यांच्या किमती काय आहेत, म्हणजे एकाच प्रकारची वस्तू विविध कंपन्यांकडे उपलब्ध असेल तर त्या वस्तूंची गुणधर्म काय आहेत, त्या प्रत्येक वस्तूंची किमती काय आहेत, त्याची दर्जा काय आहे याची माहिती ग्राहकांना मिळते आणि त्याद्वारे ग्राहक तुलना करू शकतो की आपण कोणत्या कंपनीच्या वस्तू घेतल्या पाहिजेत, त्याचा निर्णय ग्राहक घेऊ शकतो. तसंच विपणनामुळे ग्राहकांच्या गरजा पूर्ण होतात आणि त्यामुळे ग्राहकांच्या राहणीमानाचा जो दर्जा आहे तो वाढण्यास मदत होते. दुसरा आहे दर्जेदार वस्तूंचा पुरवठा. बाजारपेठेत स्पर्धा वाढत आहे. ग्राहकांना वस्तू व सेवांविषयी सहजपणे माहिती उपलब्ध होत आहे. त्यामुळे ग्राहकांना दर्जेदार वस्तूंचा पुरवठा करण्याबाबत व्यावसायिकांच्यावर नैतिक दबाव वाढतो. बघा, आता स्पर्धा काय झालेली आहे, वाढलेली आहे. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे जागतिकीकरण आणि त्याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे माहिती तंत्रज्ञान, म्हणजे ई कॉमर्स आपण त्याला म्हणतो. म्हणजे अमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, बरोबर, इत्यादी ज्या कंपन्या आहेत त्यांच्यामुळे देखील स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि ह्या स्पर्धेच्या युगामध्ये जर तुम्हाला तुमच्या कंपनीला टिकवून ठेवायचं असेल तर तुम्हाला एकच पर्याय आहे, तो म्हणजे दर्जेदार वस्तू देणे, दर्जेदार सेवा देणे. जर ह्या दोन गोष्टींचं पालन व्यवसायाने केलं नाही तर असा व्यवसाय टिकू शकणार नाही. सदोष वस्तूंचा पुरवठा केल्यास व्यावसायिकाच्या प्रतिमेविषयी नकारात्मक भावना निर्माण होऊन ग्राहकांच्या एकनिष्ठेवर परिणाम होतो. म्हणजे सध्याच्या युगामध्ये ग्राहकांना दर्जेदार वस्तू मिळत असतात आणि त्याचं महत्वाचं कारण म्हणजे स्पर्धा, वाढलेली स्पर्धा. आणि समजा एखाद्या व्यवसायाने
पैसा कमावण्याच्या नादामध्ये दर्जाहीन वस्तू ग्राहकांना दिल्या तर काय होणार आहे? ग्राहक थोड्या काळासाठी फसतील देखील, परंतु आपण सर्व ग्राहकांना सातत्याने फसवू शकतो का? नाही. कोणतीही कंपनी सर्व ग्राहकांना सातत्याने फसवू शकत नाही. एकदा फसवणार, दोनदा फसवणार, पण त्यानंतर ग्राहकांना त्यांची फसवणूक लक्षात येणार आणि ती फसवणूक लक्षात आल्यानंतर त्या कंपनीची, त्या व्यवसायाची प्रतिमा अतिशय खराब होणार. आणि जेव्हा अशा प्रकारे प्रतिमा खराब होते तेव्हा ती कंपनी किंवा तो व्यावसायिक त्या व्यवसायामध्ये टिकू शकत नाही. तिसरं आहे विविध वस्तूंचा पुरवठा. विपणनामुळे ग्राहकांच्या मनात उत्पादनाविषयी जागरूकता निर्माण होते. त्यामुळे ग्राहकांनी खरेदी करावी म्हणून त्यांना आकर्षित केले जाते. बघा, म्हणजे आधी सांगितल्याप्रमाणे जाहिरात हा देखील विपणनाचाच काय आहे? भाग आहे. आणि जाहिरातीद्वारे वस्तूंची माहिती तर दिली जातेच, पण त्याचबरोबर ती वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या मनामध्ये आकर्षण निर्माण करण्याचं काम केलं जातं. ग्राहकांच्या संख्येत व आवडीनिवडीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाल्याने स्पर्धात्मक पर्याय अधिक उपलब्ध झाले आहेत. म्हणजे अनेक प्रकारच्या कंपन्या, म्हणजे एक उदाहरणार्थ जर आपण बघितलं की एखादा व्यवसाय चालू केल्यानंतर समजा तो व्यवसाय नवीन असेल, ती वस्तू नवीन असेल, तर सुरुवातीला काय असतं? ती वस्तू तयार करणारी एक दोन कंपन्या असतात, परंतु कालांतराने ती वस्तू तयार करणाऱ्या अनेक कंपन्या तयार होतात. अनेक कंपन्या त्या प्रकारच्या वस्तू तयार करत असतात, कारण की आजच्या ह्या युगामध्ये स्पर्धा ही काय झालेली आहे? वाढलेली आहे. आणि त्यामुळे ग्राहकापुढे विविध प्रकारचे पर्याय तयार होतात, पर्याय निर्माण होतात. आणि प्रत्येक व्यावसायिक काय करतो? आपली वस्तू दुसऱ्या आपल्या स्पर्धकापासून कशा प्रकारे वेगळे आहे, कशा प्रकारे चांगली आहे, त्याच्यामध्ये आणखी कोणत्या प्रकारची वैशिष्ट्य दिली पाहिजे, म्हणजे आपल्याकडे ग्राहक आकर्षित होईल याचा प्रयत्न करतो आणि त्याचा फायदा ग्राहकाला होत असतो. परिणामी बाजारपेठेचे विभाग करणे हे व्यावसायिकांना आणि विपणन नियोजकांना कठीण झाले आहे. प्रत्यक्षात बाजारांचे विभाग लक्षात घेऊनच व्यवसाय नवीन उत्पादने बाजारात आणतात. व्यावसायिकांना बाजारपेठेच्या विविध विभागांच्या गरजा लक्षात घेऊन ग्राहकांना विविध वस्तूंचा पुरवठा करावा लागतो. म्हणजे आता जे ग्राहक आहेत, एकाच ठिकाणच्या ग्राहकांमध्ये विविध प्रकारचे ग्राहक असतात. एकाच प्रकारची जी समाज असेल त्या ठिकाणी विविध प्रकारचे ग्राहक असतात. गरीब असतील, श्रीमंत असतील, मध्यमवर्गीय असतील, प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात, प्रत्येकाच्या गरजा निवडी वेगळ्या असतात. तरी देखील त्या सर्वांचा अभ्यास करून त्यानुसार विविध प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम व्यावसायिकाला करावं लागतं. उत्पादनाची किंमत, आकार व दर्जानुसार वस्तूंच्या विविधतेमध्ये बदल होतो. मग वस्तूंची जी विविधता आहे ती कशावर अवलंबून असते? तर उत्पादनाची किंमत, त्या वस्तूचा आकार, त्या वस्तूचा दर्जा यानुसार वस्तूचे विविध प्रकार किंवा त्याच्यामध्ये आपल्याला विविधता बघायला मिळत असते. चौथा आहे निवड प्रक्रियेस मदत. वेगवेगळ्या उत्पादकांच्या विविध प्रकारच्या वस्तू स्पर्धात्मक बाजारपेठेमध्ये उपलब्ध असतात. उपलब्ध असणाऱ्या विविध पर्यायांमधून सर्वोत्कृष्ट वस्तू आणि सेवांची निवड करण्यास विपणन मदत करते. बघा, जसं आधी सांगितल्याप्रमाणे स्पर्धा ही वाढलेली आहे आणि वाढलेल्या स्पर्धामुळे जी वस्तू आपल्याला पाहिजे असते ती वस्तू तयार करणाऱ्या अनेक कंपन्या उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ आपल्याला समजा मोबाईल घ्यायचा असेल तर मोबाईल तयार करणाऱ्या अनेक कंपन्या आज भारतामध्ये आहेत आणि प्रत्येक कंपनी काय करते? आपल्या मोबाईलमध्ये कोणतं तरी नवीन वैशिष्ट्य देण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून ग्राहक आपल्या कंपनीचेच मोबाईल घेतील, आपल्या कंपनीकडे ग्राहक आकर्षित होतील, हा त्यामागचा उद्देश असतो. तर विपणनामुळे ग्राहकांना निवड करण्यास काय मिळते? वाव मिळते. म्हणजे मोठ्या प्रमाणात वस्तू उपलब्ध असतात आणि ग्राहक आपल्याला आपल्या आवडीनुसार, आपल्या निवडीनुसार आणि आपल्याला खिशाला परवडेल असं, म्हणजे प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगळी असते,
बरोबर. म्हणजे मला जे परवडेल त्यानुसार मी वस्तू घेऊ शकतो आणि ते फक्त विपणनामुळे शक्य आहे. म्हणजे आपल्याला आपल्या आवडीनुसार वस्तू उपलब्ध होतात. आपल्याला आपल्या निवडीनुसार वस्तू उपलब्ध होतात. मला जे परवडेल त्यानुसार मी वस्तू विकत घेऊ शकतो. पाचवा आहे ग्राहकांचे समाधान. सक्षम विपणन धोरणाचे पहिले आणि सर्वात कठीण उद्दिष्ट म्हणजे ग्राहकांना वस्तूंच्या दर्जाविषयी खात्री देणे व जाहिरातीद्वारे त्यांचे समाधान करणे होय. बघा, पहिलं सर्वात महत्वाचं काम म्हणजे काय, की ग्राहकांना आपल्या कंपनीची वस्तू अतिशय दर्जेदार आहे, अतिशय चांगली आहे, तिची गुणवैशिष्ट्ये चांगली आहेत, या प्रकारचा एक विश्वास ग्राहकांच्या मनामध्ये निर्माण करणे हे अतिशय कठीण काम असतं. कारण की ग्राहक म्हणजे जी लोक आहेत पटकन कोणावर विश्वास ठेवणार आहेत का? नाही. हे अतिशय कठीण काम हे विपणनामुळे सोपं होतं. जेव्हा देऊ केलेल्या सवलतीमुळे ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता होते तेव्हाच ग्राहकांचे समाधान होते. म्हणजे आपण ज्या काही वस्तू ग्राहकांसाठी उत्पादित केलेल्या आहेत, ज्या काही सेवा आपण ग्राहकांना पुरवतो, त्या वस्तू किंवा सेवेमुळे जेव्हा ग्राहकांच्या गरजांची पूर्तता होते, म्हणजे मला समजा एखादी गरज असेल आणि मी एका विशिष्ट कंपनीची एखादी वस्तू विकत घेतली ती गरज पूर्ण करण्यासाठी, आणि ती वस्तू घेतल्यानंतर ती वस्तू विकत घेतल्यानंतर माझी गरज पूर्ण झाली असं जेव्हा मला वाटेल तेव्हा मला समाधान प्राप्त होईल. म्हणजे मी त्या वस्तूविषयी समाधानी आहे असं म्हटलं जाईल. परंतु समजा मला एखादी गरज आहे, बरोबर, आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी मी एखादी वस्तू विकत घेतली, परंतु ती वस्तू विकत घेऊन देखील ती वस्तू वापरून देखील माझी गरज काही पूर्ण झाली नाही, याचा अर्थ मी काय राहणार आहे, असमाधानी. आणि जर असं झालं तर त्या वस्तूविषयी त्या कंपनी विषयी नकारात्मकता निर्माण होते. प्रामाणिकपणे केलेली जाहिरात, दर्जेदार उत्पादनाची खात्री आणि नाविन्यपूर्ण उत्पादनाची उपलब्धता इत्यादीद्वारे ग्राहकांचे समाधान करण्यासाठी विपणन पुढाकार घेते. म्हणजे विपणनामध्ये जाहिरातीचा समावेश असतो आणि ती जाहिरात ही दर्जेदार असली पाहिजे. त्या जाहिरातीच्या द्वारे आपली जी वस्तू आहे, आपल्या कंपनीची जी वस्तू आहे त्याचा दर्जा चांगला आहे अशा प्रकारचा विश्वास ग्राहकांच्या मनामध्ये निर्माण केलं पाहिजे. आणि जर त्या वस्तूमुळे आणि त्या सेवेमुळे ग्राहकांच्या गरजांची पूर्तता झाली, याचाच अर्थ ग्राहकाचं समाधान झालं असं समजलं पाहिजे. आणि त्यासाठी विपणनाची मदत आपल्याला घ्यावी लागते. सहावं आहे नियमित वस्तूंचा पुरवठा. विपणनाच्या परिणामकारक वितरण प्रणालीद्वारे नियमितपणे वस्तूंचा पुरवठा करणे शक्य होते. बघा, वस्तूचं वितरण करणे हा देखील कसला भाग आहे, विपणनाचाच भाग आहे, मार्केटिंगचाच भाग आहे. म्हणजे आपण तयार केलेल्या वस्तू ग्राहकापर्यंत योग्य वेळी व योग्य ठिकाणी पोहोचवणे हे देखील महत्वाचं असतं. आणि जर आपली वितरण प्रणाली जर सक्षम असेल तर आपण तयार केलेल्या वस्तू योग्य वेळी योग्य ठिकाणी ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यामध्ये समतोल राखण्यास मदत होते, परिणामी किमतीमध्ये स्थैर्य राखता येते. बघा, जर आपली वितरण प्रणाली चांगली असेल तर ग्राहकापर्यंत वस्तू नियमितपणे पोहोचवल्या जातात, रेग्युलरपणे सातत्याने पुरवल्या जातात. आणि जेव्हा वस्तूच्या पुरवठ्यामध्ये सातत्य असतं तेव्हा पुरवठा आणि मागणी याच्यामध्ये समतोल राखला जातो. म्हणजे जेवढी मागणी असते तेवढा पुरवठा सातत्याने जर होत गेला तर पुरवठा आणि मागणी याच्यामध्ये समतोल राखला जातो. आणि जर तो समतोल राखला गेला तर वस्तूच्या ज्या किमती आहेत त्या देखील स्थिर राहतात. वस्तूच्या किमती कधी वाढतात शक्यतो, की मागणी आहे परंतु समजा पुरवठा नसेल तर त्यावेळी वस्तूच्या किमती काय होतात, वाढतात. कारण की घेणारी लोक भरपूर आणि पुरवठा कमी, मग अशा वेळी वस्तूच्या किमती वाढवल्या जातात. आणि म्हणून जर वस्तूच्या किमती आपल्याला स्थिर ठेवायच्या असतील तर मागणी आणि पुरवठा
या दोघांमध्ये समतोलता राखणे गरजेचं आहे आणि हा समतोल राखण्याचं काम आपली वितरण प्रणाली करते आणि वितरण प्रणाली हा कसला भाग आहे? विपणनाचा भाग आहे, मार्केटिंगचा भाग आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे विपणन म्हणजे मार्केटिंग हे प्रत्येक व्यवसायासाठी आवश्यक आहे. जर आपल्याला आपला व्यवसाय टिकवून ठेवायचा असेल, जर आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये दीर्घकाळ टिकून राहायचं असेल, तर विपणनाला पर्याय नाही. त्याचबरोबर विपणन फक्त विपणन करून उपयोग नाही, तर आपलं विपणन प्रभावी असलं पाहिजे. इफेक्टिव्ह मार्केटिंग आपल्या व्यवसायाचं असलं पाहिजे आणि तसं जर असेल तरच आपण या व्यवसायामध्ये दीर्घकाळ व्यवसाय करू शकतो.